खरबुजा आणल्यानंतर तुम्ही सुद्धा त्यातील बिया फेकून देतात का? तर त्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरबुजांच्या बियांमधील ज्यूस काढून घ्यायचा, कारण या बिया आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्यामधील ज्यूस वाटून घेताना बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे वाटून घेतलेल्या बिया चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्याव्या, जेणेकरून बियांचे साल चाळणीमध्ये राहतील आणि छान प्रकारे स्मूथ अशी बियांची पेस्ट तयार होते. यामध्ये चवीप्रमाणे साखर वापरावी. तापवून घेतलेलं थंडगार दूध मी वापरलेलं आहे, गरम दूध वापरायचं नाही. तर अशा प्रकारे ज्यूस ज्या प्रमाणामध्ये घट्ट पातळ हवा आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्याला पातळ करून घ्यायचं. आता डांगर तुम्हाला वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात. छान अशी डांगराच्या फोडींची पेस्ट तयार करून आपण राहिलेल्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे. डांगराच्या फोडी वाटून घेताना त्यामध्ये जाडसर तुकडे राहतात, तर ते सुद्धा चवीला ज्यूसमध्ये छान लागतात. अशा प्रकारे छान असा थंडगार आणि घरी तयार केलेला प्रोटीनयुक्त ताज्या डांगराचा ताजा मिल्कशेक तयार आहे. ज्यूसमध्ये तुम्ही छान अशी दुधावरची मलाई आणि थोडे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकतात. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत.